पिता पुत्र आणि पवित्र आत्म्यांच्या नावे आमेन. आपलं सुरुवातीचं गीत असेल, हीच वेल आहे. हीच वेळ आहे, हीच वेळ आहे, आराधना करू पित्याची आत्म्याने आणि सत्याने, आराधना करू पित्याची आत्म्याने आणि सत्याने. हीच वेळ आहे, हीच वेळ आहे, आराधना करू पुत्राची आत्म्याने आणि सत्याने, आराधना करू पुत्राची आत्म्याने आणि सत्याने. हीच वेळ आहे, हीच वेळ आहे, आराधना करू आत्म्याची आत्म्याने आणि सत्याने, आराधना करू आत्म्याची आत्म्याने आणि सत्याने, आराधना करू पित्याची आत्म्याने आणि सत्याने, आराधना करू पुत्राची आत्म्याने आणि सत्याने, आराधना करू आत्म्याची आत्म्याने आणि सत्याने. प्रिय बंधू भगिनींनो, या पवित्र तासाकरिता जमलेल्या आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. ख्रिस्ताने थोड्या वेळा अगोदर आपल्या सर्व शिष्यांबरोबर शेवटचे भोजन घेतले. आपण कोणत्या मरणाने मरणार आहोत हे त्यांना परत सांगितले. आता तो एकटाच बसला आहे, देव पित्याकडे प्रार्थना करीत आहे. ख्रिस्ताच्या समवेत कोणीच नाही. शिष्य गाढ झोपी गेले आहेत. फक्त रातकिड्यांची किरकिर आणि कालाकुट्ट अंधार. बाकी कुणीच येशूची साथ देण्यासाठी तेथे हजर नाही. प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्ता समवेत आपण त्याच्या दुःखात सहभागी होण्यासाठी येथे जमलो आहोत. ती वेल, ती घटका जवळ येऊन ठेपली आहे. देवाच्या पुत्राला आता थोड्याच वेळात धरून दिले जाणार आहे. आज या पवित्र तासात ख्रिस्ताला वाटलेले भय आणि शेवटी मरणाला तो कसा सामोरे गेला, या गोष्टीवर आपण मनन चिंतन करणार आहोत. आपण कसे वागतो, ख्रिस्त कसा वागला, यावर मनन करणार आहोत. गेतसेमनी बागेत प्रार्थना करताना येशूचा चेहरा आठवा. तो प्रसंग, ती घटना आठवा आणि येशूच्या या दुःखाच्या प्रसंगात आपण सामील व्हा. थोडा वेळ शांत राहणार आहोत.
आता आपण प्रभू शब्द ऐकणार आहोत. मार्क अध्याय 14 वचन 32 ते 36 आपण ऐकणार आहोत. मार्कच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. गेत्सेनेमी बागेत येशू नंतर ते गेत्सेनेमी नावाच्या ठिकाणी आले. तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, मी प्रार्थना करीपर्यंत येथे बसा. त्याने पेत्र, याकोब व योहान यांस बरोबर घेतले आणि तो व्याकुळ व अस्वस्थ होऊ लागला. तो त्यास म्हणाला, माझ्या जीवाला मरणप्राय अतिखेद झाला आहे. तुम्ही येथे राहा व जागृत असा. मग तो काहीसा पुढे जाऊन भूमीवर पडला व त्याने अशी प्रार्थना केली की, शक्य असेल तरी घटका माझ्यावरून टळून जाओ. आणि तो म्हणत होता, आब्बा बापा, तुला सर्व काही शक्य आहे. हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. आपण थोडा वेळ शांत राहून या प्रभू शब्दावरती आपण मनन चिंतन करूया. येशू प्रार्थना करीत आहे. तो घाबरला नाही. रक्ताच्या थेंबासारखे मोठमोठे थेंब त्याच्या शरीरातून जमिनीवर पडत आहेत. येशू देव पित्याला सांगतो की, हे बापा, शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, पण माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. समर्पण, अगदी 100% समर्पण. ख्रिस्त स्वतः देवपित्याला समर्पित करीत आहे. आपली दुःखे, आपल्यावर येणारी संकटे यामुळे त्याच्या मनात चलबिचल आहे, पण देवपित्यावर त्याचा पूर्ण विश्वास तो दाखवत आहे. हे ख्रिस्ता, जुदासाने केलेला विश्वासघात, शास्त्री पुरुषांची निंदा, तुझा तापलेला उन्हातून खांद्यावर क्रूस घेऊन केलेला प्रवास, हातापायातून आरपार गेलेले खिले आणि शेवटी क्रूसावरील भयंकर मरण, हे सगळं आठवून या क्षणी तू घाबरला आहेस. त्यामुळे तू देवपित्याला विनवतोस की, हा प्याला माझ्यापासून दूर कर, पण माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या जीवनात देखील अनेक संकटे येतात. तेव्हा आपण असं म्हणतो का, परमेश्वराला आपण आपली दुःखे समर्पित करतो का? आपण अगदी छोट्याशा दुःखामुळे कोसलून जातो. परमेश्वराने हे माझ्यावर का दिले म्हणून नाराज होतो. पण हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे मला हो
असं कधी म्हणत नाही. का का आपण परमेश्वराची इच्छा प्रमाण मानत नाही? यावर थोडा वेळ शांत राहून आपण विचार करूया. आपण गीत घेत आहोत, या अंधाऱ्या अंधाऱ्या रात्री. या अंधाऱ्या अंधाऱ्या, या अंधाऱ्या
माझा हो संगाती. माझा लावाटे भीती, माझा हो सांगाती. या अंधाऱ्या अंधाऱ्या या अंधाऱ्या रात्री. या अंधाऱ्या अंधाऱ्या, या अंधाऱ्या रात्री. प्रिय असे तुझ न्यायनीती, माझा हो संगाती. प्रियासी तुझा न्यायनीती, माझा हो सांगाती. या अंधाऱ्या अंधाऱ्या या अंधाऱ्या रात्री. या अंधाऱ्या अंधाऱ्या, या अंधाऱ्या रात्री. या अंधाऱ्या अंधाऱ्या या अंधाऱ्या रात्री. या अंधाऱ्या अंधाऱ्या, या अंधाऱ्या रात्री. या अंधाऱ्या अंधाऱ्या या अंधाऱ्या रात्री. या अंधाऱ्या अंधाऱ्या, या अंधाऱ्या रात्री. आता आपण प्रभू शब्द ऐकणार आहोत. मार्क अध्याय 14 वचन 37 ते 42. मग तो येऊन पाहतो, तो ते झोपी गेले आहेत. तेव्हा तो पेत्राला म्हणाला, शिमोना, झोपी गेलास काय? घटकाभरही तुझ्याने जागृत राहवले नाही काय? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, तरी देह अशक्त आहे. त्याने पुन्हा जाऊन तेच शब्द उच्चारून प्रार्थना केली. मग पुन्हा येऊन पाहतो, तो ते झोपी गेले आहेत. त्यांचे डोळे फार जड झाले होते आणि त्याला काय उत्तर द्यावे हे त्यांना सुचेना. पुन्हा तिसऱ्या खेपेस येऊन तो त्यांना म्हणाला, आता झोपा व विसावा घ्या. पुरे झाले, घटका आली आहे. पहा, मनुष्याचा पुत्र पापी माणसांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, आपण जाऊ. पहा, मला धरून देणारा जवळ आला आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. आपण थोडा वेळ शांत राहणार आहोत आणि या प्रभू शब्दावरती आपण मनन चिंतन करणार आहोत. येशू 3 वेळा आपल्या शिष्यांकडे जातो. प्रत्येक वेळी ते झोपलेले असतात. येशू त्यांना सांगतो की घटका भरली आहे. येशूच्या जीवनातील
शेवटचे क्षण येऊन ठेपले होते. येशू सावध होता. देवपित्याला प्रार्थना करीत होता. आपण कसे वागतो? आपल्या प्रत्येकाला माहीत आहे की एका दिवशी आपण मरणार आहोत आणि त्यावर विश्वास ठेवला की मग आपण आपले जीवन जसे जगतो त्यापेक्षा अगदी वेगळ्या प्रकारे जगायला शिकू. आपण बऱ्याच वेळा अर्धवट झोपलेल्या अवस्थेत जगत असतो. त्यामुळे आयुष्यात जगण्यासाठी कशाची गरज आहे ते सर्व आपण विसरतो. जागतिक सुखाच्या मागे लागतो. आपण आंधळे बनतो. प्रिय बंधू भगिनींनो, एकदा आपण कधीतरी मरणार आहोत ह्यावर विश्वास ठेवला की ज्या काही गोष्टी आपण करतो त्या अगदी आपण वेगळ्या प्रकारे करायचा प्रयत्न करू. जीवनात नेहमी चांगले तेच आपण करीत राहू. आपल्या नंतर इतरांनी आपल्याविषयी 2 शब्द चांगले बोलावे, फक्त एवढीच आपली इच्छा राहील. पण हे सर्व आपल्याला समजणार कधी? अजून किती वर्ष आपण आयुष्य जगणार आहोत हे आपल्यापैकी कोणाला सांगता येईल का? जर आपण उद्याच्या दिवसाची शाश्वती देऊ शकत नाही तर मग आपल्या पुढच्या आयुष्याकरिता भौतिक गोष्टी का जमवतो? त्या मिळाल्या नाहीत तर का आपण दुःखी होतो? ख्रिस्त शिष्यांना सांगतो, सावध रहा. आपण देखील सावध असायला हवे, कारण आपली घडी कोणत्या वेळी येईल हे कुणालाच माहीत नाही. जगायचे कसे हे माहीत पडले की मग माणूस मरणाला देखील आनंदाने सामोरे जातो. ख्रिस्ताने आपल्याला त्याच्या वागण्यातून तेच दाखवले आहे. आता आपण गीत घेणार आहोत, देव माझा हात नाही सोडणार. देव माझा हात नाही सोडणार, देव माझा हात नाही सोडणार. जरी
जरी वादळ आले, जरी तुफान आले, देव माझा हात नाही सोडणार. देव माझा हात नाही सोडणार. देव माझा हात नाही सोडणार. जरी वादळ आले, जरी तुफान आले, देव माझा हात नाही सोडणार. जरी वादळ आले, जरी तुफान आले, देव माझा हात नाही सोडणार. मी पण त्याचा हात नाही सोडणार. मी पण त्याचा हात नाही सोडणार. जरी वादळ आले, जरी तुफान आले, मी पण त्याचा हात नाही सोडणार. मी पण त्याचा हात नाही सोडणार. मी पण त्याचा हात नाही सोडणार. जरी वादळ आले, जरी तुफान आले, मी पण त्याचा हात नाही सोडणार. माझा दिवा जळत राहणार. माझा दिवा जळत राहणार. जरी वादळ आले, जरी तुफान आले, माझा दिवा जळत राहणार. माझा दिवा जळत राहणार. माझा दिवा जळत राहणार. जरी वादळ आले, जरी तुफान आले, माझा दिवा जळत राहणार. जरी वादळ आले, जरी तुफान आले, माझा दिवा जळत राहणार. माझा दिवा जळत राहणार. माझा दिवा जळत राहणार. प्रभू शब्द आता आपण ऐकणार आहोत. लूक अध्याय 22 वचन 47 ते 54. येशूला अटक. तो बोलत आहे, इतक्यात पहा लोकसमुदाय आला. त्यात यहुदा नावाचा 12तला एक जण त्यांच्यापुढे चालत होता. तो येशूचे चुंबन घ्यावयास त्याच्या जवळ आला. येशू त्याला म्हणाला, यहुदा, चुंबन घेऊन मनुष्याच्या पुत्राला धरून देतोस काय? त्याच्या सभोवती जे होते ते आता काय होणार हे ओळखून त्याला म्हणाले, प्रभूजी, आम्ही तलवार चालवावी काय? त्यांच्यातील एकाने प्रमुख याजकाच्या दासावर प्रहार करून त्याचा उजवा कान छाटून टाकला. तेव्हा येशूने म्हटले, एवढे होऊ द्या. आणि त्याने त्याच्या कानाला स्पर्श करून त्याला बरे केले. जे मुख्य याजक, मंदिराचे सरदार व वडील त्याच्यावर चालून आले होते, त्यांना येशू म्हणाला, जसे लुटारूवर जावे तसे तुम्ही तलवारी व सोटे घेऊन निघाला काय? मी दररोज मंदिरात तुमच्याबरोबर असे, तरी तुम्ही माझ्यावर हात टाकला नाही. पण ही तुमची घटका आणि अंधाराची सत्ता आहे. मग त्याने त्याला पकडून चालविले व प्रमुख याजकाच्या घरी नेले. तेव्हा पेत्र दुरून मागे मागे चालू लागला. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. आपण थोडा वेळ शांत राहून या प्रभू शब्दावरती आपण मनन चिंतन करूया.
चिंतन. जुदास येशूचा विश्वासघात करतो. जुदास हे आजच्या जगातील जे जे वाईट आहे त्याचे प्रतीक आहे. विश्वासघात कधी होतो? समोरच्या माणसाचा विश्वास जर आपल्यावर असेल पण आपण तो मोडला तर विश्वासघात होतो. येशूने जुदासला कधी दुखवले नव्हते. त्याचे जुदासी काहीही वैर नव्हते. मग जुदासने विश्वासघात का केला? चांगल्या माणसांची माणसाने संगत धरली, चांगले मित्र आपण जमवले तर आपोआप आपले व्यक्तिमत्व देखील चांगले बनते. पण वाईटाच्या संगतीत माणसातील सैतान जागा होतो. आज जगात मोह आहे, अनेक वाईट गोष्टी आहेत. माणूस प्रत्येक ठिकाणी फसवला जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मग विश्वास तरी या जगात कसा राहील? 2000 वर्षा अगोदर जुदासला पैशाचा मोह झाला आणि त्याने आपल्या गुरूंना विकले. केवळ चांदीच्या 30 नाण्यांकरिता. आज देखील माणूस विकला जात आहे. तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्हाला मान मिळेल. तुमच्याकडे सत्ता असेल तर तुम्हाला सर्व सुख सोयी भेटतील. तुमच्याकडे सर्व जण येतील. पैसा माणसातील अविश्वास वाढवत आहे. हे ख्रिस्ता, जुदासने तुझा विश्वासघात केला तेव्हा तुला देखील राहावले नाही. तू त्याला प्रश्न केला की, जुदास, अरे चांदीच्या 30 नाण्यासाठी तू देवपुत्राला धरून देतोस काय? प्रिय बंधू भगिनींनो, आपण आपल्या विश्वासात किती खंबीर आहोत त्याचा विचार करा. माणसाच्या स्वभावापेक्षा आपण त्याकडे असलेल्या पैशांचा विचार करतो का? आपल्याशी जो नेहमी चांगले वागतो त्याच्याशी आपण नेहमी चांगले वागतो का? की फक्त त्याच्या तोंडावर आपण चांगले बोलतो पण प्रत्यक्षात त्या व्यक्तीविषयी काही कारण नसताना आपल्या मनात राग असतो? याविषयी थोडा वेळ शांत राहून आपण विचार करूया.
शेवटची प्रार्थना. हे येशू ख्रिस्ता, तू इतरांशी चांगला वागून देखील तुझा विश्वासघात झाला. चांगले कार्य करून देखील शास्त्री पुरुषांची निंदा तुला सहन करावी लागली. आमच्या वाईट कृत्यांमुळे तुझ्या पाठीवर चाबकाचे फटके मारले गेले. आमच्या पापांकरिता तू कालवरीची खडतर वाट चाललास. आम्हाला जीवन मिळावे म्हणून तुझ्या हातापायातून खिळे आरपार गेले. त्या वेदनेने तू विव्हळलास आणि शेवटी आमच्या तारणासाठी तू क्रुसावर आपला प्राण सोडलास. तू आमच्याकरिता इतके करूनही आम्ही सुधारलो नाही. जगात पाप वाढले आहे. भाऊ भावाविरुद्ध उठतो. मित्र मित्राचा जीव घेतो. सासू सुनेविरुद्ध जाते. आई आपल्या गर्भात मुलाचा खून करते. मुलगा आपल्या बापाचा वध करतो. माणूस आज देखील माणसाला विकत आहे. विश्वासघात होत आहे. हे ख्रिस्ता, तुझ्या या दुःख सहनाने आमची मने आता तरी चांगली बनावीत म्हणून आम्ही प्रयत्न करू. त्याकरिता तू शक्ती आणि आशीर्वाद आम्हाला दे. आमेन. पण थोडा वेळ शांत राहणार आहोत.
आपलं शेवटचं गीत असेल, तुझ जवळ हे देवा. बापाची, पुत्राची, पवित्र आत्म्याची नावे. आमेन. आमेन.